पार्टीच्या माध्यमातून दोन्ही नेते एकत्र आले तरी सुद्धा एक सामान्य लोकांचा आवाज दबणार नाही याची काळजी घेण्यासाठी आणि आम्ही देखील तेवढाच ताकदीनं या तालुक्याचा सर्वांगीण विकास करू शकतो. या तालुक्यातल्या सर्व थरातल्या लोकांची उत्तम पद्धतीनं सेवा करू शकतो हे दाखवून देण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी इंदापूर तालुक्यात एक सक्षम पॅनल उभं केलेलं आहे. यामध्ये ताकदीचे नेते मंडळी आता इथं विलास बापूंचं जर बघितलं तर गेली 40-45 वर्षाचा सार्वजनिक जीवनाचा त्यांचा अनुभव आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काम सगळ्यांना बोलून केलेलं आहे तसंच वरकुटे गावचे सुद्धा अडकत शिकवणे असतील त्यांचं सुद्धा त्याच पद्धतीचं काम आहे आणि असे सगळ्याच गटामध्ये एक ताकदीची लोक या ठिकाणी आपण उभी केलेली आहे आणि मला खात्री आहे की आमचा कालपर्यंतचा रिपोर्ट असा आहे की निम्म्याहून जास्त जागा या भारतीय जनता पार्टीच्या लागतील असे चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की या त्यांच्या कृतीमुळं लोकांना ही गोष्ट आवडलेली नाही. आपण एकत्रित येऊन जनतेची जी फसवणूक करतायत याला उत्तर देण्यासाठी म्हणून सगळी लोक येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन आम्ही हे पॅनल उभं केलेलं आहे. आज बघा बोर्डाच्या पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टीने एक मुनीर आतार नावाचा कार्यकर्ता त्याच्या पत्नीला एक मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. 75 वर्षाचा मागचा इतिहास शोधून पहा. या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नुसतं सर्व धर्म समभाव म्हणायचं पण मुस्लिम समाजाला एकदा तरी त्यांनी उमेदवारी दिली होती का पहा. पण या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन राजकीय नुसतंच नाही तर सामाजिक कार्य सुद्धा करण्यासाठीचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या माध्यमातून आपल्याला निश्चित पद्धतीनं एक चांगलं वातावरण इंदापूर तालुक्यामध्ये होत आहे. भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करत असताना जुनाच असलेला आपला तो विचार पत्रित पॉल संघटनेच्या माध्यमातून आपण या तालुक्यामध्ये मांडला. त्या काळामध्ये माझ्याबरोबर या सरापोडी गावातील अनेक सहकारी